हाय फ्रेंड्स, मी आज काही ऑर्गॅनिक बाजार या वेबसाईटवरून काही सीड्स मागवले आहेत माझ्या किचन गार्डनसाठी. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे सीड्स आहेत आणि काय आहे ते तुम्हाला दाखवते. मी 7 प्रकारचे सीड्स मागवलेत. आजचा व्हिडिओ मी माझ्या केबिनमधूनच बनवतेय, कारण व्हिडिओ बनवायला वरती कोणी नाहीये त्याच्यामुळे. पाहू शकता पॅकेजिंग तर खूप छान दिली आहे त्यांनी. तर सीड्स बघूयात आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कितीला पडलेत सगळे सीड्स. त्याच्यासोबत त्यांनी एक छोटं एन्व्हलप दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते कसं लावायचं त्याचं दिलेलं आहे त्यांनी. आतमध्ये तर काहीतरी एक कॅप्सूल सारखं लागतंय, बघूयात आपण कसं आहे. नॉर्मली पॅकेटच्या मध्ये सीड्स असतात, पण यांनी काय केलंय वरून एक पॅकेज आणि त्याच्या आतमध्ये एक वेगळं पॅकेट असं दिलेलं आहे. पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप उत्तम आहे यांची. सीड्स मी लावल्यानंतर तुम्हाला त्याचाही रिव्ह्यू देईल. हे पहा, एक छोटंसं कॅप्सूल, म्हणजे खूप क्यूट असं त्यांनी एक हे दिलेलं आहे कॅप्सूल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सीड्स दिलेले आहेत. या सीड्स मला वाटतं पाहूयात आपण कशाच्या आहेत त्या. क्वांटिटीमध्ये दिलेत त्यांनी 50, 25, 5 अशा प्रकारे. हे ब्रिंजल सीड्स आहे, ब्लॅक जे मोठं वांग असतं भरताचं त्याचं आहे. हे चेरी टोमॅटोज आहेत, चेरी टोमॅटो सीड्स. छोटे छोटे सलाडसाठी आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे कॅबेज रेड, लाल कोबी, लाल पत्ता कोबी त्याचं आहे हे. नेक्स्ट आहे झुकिनी. झुकिनी हे विदेशातलं फळ किंवा भाजी, फळभाजी म्हणू शकतो आपण. हे स्वीट कॉर्न आहेत, स्वीट कॉर्नचे पण सीड्स मी मागवलेले आहेत. नेक्स्ट आहे बीटरूट, म्हणजे बीटसाठी बीट एक मागवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बिटर गार्ड, म्हणजे छोटं कारलं, स्मॉल साईज मध्ये छोटं कारलं आहे ना, ते मागवलेलं आहे. नेक्स्ट त्यांनी मला एक फ्री गिफ्ट दिलेलं आहे. ते फ्री गिफ्ट आपण पाहूयात अगोदर, नेमकं त्यांनी काय फ्री गिफ्ट दिलेलं आहे मला. तर ते एक छोटे कॅप्सूल मध्येच त्यांनी पॅकेजिंग दिलेले आहे. आयडिया छान आहे ऍक्च्युली यांची. तर हे मला त्यांनी टोमॅटोचे सीड्स दिलेले आहेत, जे नॉर्मली टोमॅटो असतं ना त्याचे दिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. याचा मी लावण्यापासून ते खाली माझ्या गार्डन, आधी याचं मी रोप तयार करणार आहे आणि मग माझ्या किचन गार्डन मध्ये खाली जाऊन लावणार आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. हे उद्या किंवा परवा मी याचे रोप बनवायला घेते ट्रे मध्ये, आणि मग थोडेसे रोप मोठे झाले की मग आपण खाली गार्डन मध्ये नेऊन लावणार आहोत. पाहू शकता तुम्ही 7 प्रकारचे. आणि मी ब्रोकोली पण मागवलेली आहे, ब्रोकोली वरती आहे. मी काय केलं होतं आज गार्डन मधले ना माझ्या एक हार्वेस्ट केले होते बटाटे. त्याचं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. ऍक्च्युली त्याचं वरचं ना ते सुकलेलं होतं, म्हणून मी म्हटलं बघूयात खाली आलेत की नाही. पहा, खूप छान मोठा बटाटा एक मिळालेला आहे. जास्त नसणार आहेत त्याच्यामध्ये, पण पाहूयात किती निघतायत ते. तर इथले बटाटे बघा बरं, इथलं वेल जळालाय. बाकीचे झाडं हिरवे आहेत, हे एकच एवढं हे झालं होतं. असेच गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गार्डन हा माझा खूप जिव्हाळ्याचा आणि खूप जवळचा विषय आहे. मला आवडतं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला, झाडं आणि वेली रोपं सोबत थोडंसं टाइम स्पेंड करायला, आणि खूप छान आणि निवांत वाटतं जाऊन बसायला त्याच्यामध्ये. चला तर मग असे नक्की बाकीचे व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.